जेवढ्या योजना आता पूर्ण झाल्यात म्हणजे एक महत्त्वाकांक्षी योजना होत्या ह्या तुकारी म्हैसाळ टेंभू काही भागामध्ये अजून जायचं राहिलं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता सिंचनाच्या व्यवस्था निर्माण झाल्यामुळे आता आमचा शेतकरी बांधव सुकवलेला आहे. पण आधी आता जशी पाण्याची मागणी वाढत चालली तसं विस्तृत भागाला पाणी मिळावं अशी मागणी आहे. काही ठिकाणी लिफ्ट इरिगेशन स्कीम करायची आहे, काही ठिकाणी PDN करून पाणी द्यायचं. पाण्याचं जर बचत होऊ शकली तर विस्तृत क्षेत्र आणखी पाणी देता येईल आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं की ही जे टेंबू वगैरे जे जुने योजना आहेत त्याची पंपाचे आता आयुष्य संपलेलं आहे. आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक क्षमतेनं पाणी उचलणारे पंप बसवायचे तो निर्णय आपण केला आहे. आता मला वाटतं पुढच्या 1 वर्षभरामध्ये सगळं आपण अत्याधुनिक प्रकारच्या सामूहिक यंत्रणा उभी करतो आहे या सगळ्या लिफ्ट इरिगेशन स्कीमला. आणि आता विस्तारित टेंबूला आता पैसे दिले आपण जवळ 619 कोटी रुपये त्याला मंजूर केलेत. मला वाटतं तुमच्या MRDPमध्ये आता हा KTवर आता आपण धरलेलाच आहे. आज ती साईट निश्चित केलेली आहे आपण. आज त्याच्या बोरिंगच्या सूचना दिलेल्या आहेत, ताबडतोब त्याचे प्लॅन एस्टिमेट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ती अडचण राहणार नाही आता. त्यामुळे मला वाटतं सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळच्या आता पैसे दिले म्हणतो आपण ताबडतोब 500 कोटी रुपये आपण देतो आहे. पण थोडक्यामध्ये आज झालेल्या सगळ्या पाहणीमध्ये ज्या ज्या भागामध्ये अजून पाणी अद्याप जायचं आहे किंवा मागणी आहे किंवा पाणी पोचत नाही त्या सगळ्याचा सर्वे जे काही निवेदन प्राप्त झाली पुढच्या 8 दिवसात अधिकाऱ्यांना करायला सांगितलेलं आहे. त्या पुढच्या वेळेमध्ये स्वतंत्र बैठक घेऊन मग जेवढं आपल्याला त्या वेगळ्या योजनेमध्ये निर्णय करणं शक्य आहे ते आपल्याला करता येईल.